आम्ही आलो के मार्टला किराणा घ्यायला खूप दिवसानंतर, कारण जवळपास 1 महिना मी माझ्या माहेरीच होते. तर आत्ता इथे आली आहे, मग काय काय किराणा संपला आहे ते पाहिलं आणि आत्ता आलो आम्ही किराणा घ्यायला के मार्टला. तर इथे आल्याबरोबर मुलं लगेच दाखवतो तुम्हाला, लगेच त्यांना खेळायला पाहिजे असतं. आता त्यांचं खेळून झालं आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. जे काही शॉपिंग आहे, जे काही किराणा आज खरेदी करणार आहे तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. सो हा ब्लॉग कंटिन्यू करा. चलो. हे आहे बारामतीचं के मार्ट आणि मी प्रत्येक वेळी किराणा इथूनच भरते, कारण घराच्या जवळ आहे, त्यामुळे मला चालत यायला सुद्धा परवडतं. माणूस पडेल बरं ते म्हणू. होय ग, पण एवढं कुठे ओझं घेऊन जायचं आतमध्ये. हे मायरा मायरा भरपूर दिवसात ना आली आहे माझ्याकडे, तर तिला एवढं अफ्रूक वाटायला लागले सगळंच. तसं आईच्या इकडे असं काही फिरायला भेटत नाही तिला. काय हवंय रे? थांब इकडे ये, इथून जाऊया आपण, ये. आता मी कॅमेरामॅन माझा मायराला बनवतीये. मायरा कॅमेरा पकडून थांबेल. मायरा आणि मानसने आता त्यांचं चालू केलेलं आहे फिरायला. आता आपण ना दोन्ही पतंजलीचेच आहेत. हे कलर आणि हे काय आहे, हे डॅमेज कंट्रोल आहे एक. मग हे घे कलर. नाही जेवतो पण. मम्मी हे काय घ्यायचं मानस तुला? थोडंच घ्यायचं का? एक मधनं थोडंच काढायचं का? हां बरं ठीक आहे, घेऊया. खोबरं कसं म्हटलात तुम्ही? चला, बऱ्यापैकी शॉपिंग झाली आमची. खूप वेळ झालं. मायराला भरपूर शूट घे बोलले, पण तिनं काही घेतलं नाही. तिला एवढा कंटाळा आहे ना कुठल्याही गोष्टीचा, त्यामुळे मी जमल तसं तिला सांगत होते की शूट घे ग, आपल्याला जायचं आहे, परत उशीर होत आहे वगैरे. पण तिचं एवढं लक्ष सगळं बाकीच्या गोष्टींकडे असतं ना, म्हणजे तिला जे पाहिजे ते लगेच ती शोधत असते, लगेच बघत असते, माझ्याकडे आणत असते की हे घे ते घे. तर असो, तुमची मुलं पण असे करतात का? हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तिचं सगळं चाललं आहे, शाळेसाठी काय पाहिजे, कंपस बॉक्स पाहिजे, कुठे पाऊच पाहिजे, कुठे वॉटर बॉटल, असं सगळं तिचं शोधणं चालू आहे. आणि हे घे ते घे ते घे ते घे, न लागणाऱ्या गोष्टी पण घे बोलतीये. आता ह्याचं रेट एवढा जास्त आहे ना, आणि हे बाहेर खूप स्वस्त मिळतात. ज्या गोष्टी आपल्याला स्वस्त बाहेर भेटत असतील तर त्या इथे कशाला घ्यायच्या, म्हणून मी काही घेतलं नाही आहे. बाहेर कधी मार्केटला गेले तर जे काही पाहिजे ते तिला घेऊन देईल. तर आत्ता फक्त किराणा मी घेतलेला आहे. तर बिल करण्यासाठी भरपूर सारी गर्दी आहे, त्याच्यामुळे मी आत्ता थोडंसं तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. कारण गर्दीमध्ये मला पण थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं बोलताना किंवा सगळं काही तुमच्यासोबत शेअर करताना. मग लोकांचं असतं की काय चाललं आहे काय नाही, उत्सुकता असते, आणि मग ते सगळे तोंडाकडे बघत राहतात. मला थोडंसं लाजल्यासारखं वाटतं, त्यामुळे मी पुढे काही गेले नाही, पाठीमागेच थांबून तुमच्याशी बोलते. तर असं आहे सगळं किराणा सामान. 1 मिनटं थांब मानस, घेऊया. तर बॅकग्राऊंडला तुम्हाला म्युझिकपेक्षा मानसचाच आवाज जास्त येत असेल. त्याचं पण मायरासारखंच चालू असतं, हे पाहिजे ते पाहिजे, कळत काहीही नाही.
आता त्याला आरसा पाहिजे. आता आरसा कशाला पाहिजे? मेकअपसाठी लागतो. पण आता त्याला कशाला पाहिजे हे त्यालाच माहिती आहे. मी पैसे घालवण्याचं काम करतात, त्याच्यामुळे मला मुलांना इथे घेऊन नाही आल्यालाच परवडतं. पण त्यांना जेव्हा कळतं ना की मार्केटला जायचं किंवा किराणा आणायला जायचं, तर माझ्यापेक्षा जास्त गडबड त्यांची असते. कधी जायचं कारण असं सगळं बाहेर आल्यानंतर मस्ती करायला भेटतं, मनमानी करायला भेटते. त्यामुळे तुमचे लेकरं असे करतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आता थोडीफार गर्दी कमी झाली आहे तिथे बिल करण्याच्या ठिकाणी. तर आपण तिथे समोर जाऊया आणि जमला तर शूट घेईल, किंवा मग तुम्हाला माहितीच आहे मला लोकांमध्ये गर्दीमध्ये जास्त काही बोलता येत नाही. म्हणजे बोलता येत नाही असं नाही, पण ते सगळे तोंडाकडे बघत राहतात. मग मला थोडंसं ऑकवर्ड वाटतं, वेगळं वाटतं थोडंसं. तर चला, आता आपण बिल करायला जाऊया. हां, चला घेऊया. मला थोडं थोडी चुपा आहे. बरं, नाही आपल्यासाठी नाही येते लिप्स, कळलं?